विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सपेरिमेंट नंबर 14 घेणार आहोत. स्टडी ऑफ लॉजिक गेट. द लॉजिक गेट म्हणजे काय असतं की देर आर द 6 टाइप्स ऑफ द गेट्स. फर्स्ट इज अँड गेट, सेकंड इज ऑर गेट, थर्ड इज नॉट गेट, फोर्थ इज नॅन्ड गेट, फिफ्थ इज नॉर गेट अँड सिक्स इज एक्सॉर गेट. अशा पद्धतीने मला 6 गेट्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सुरुवातीला जर बघितलं तर सर्व गेट्स हे ऑल गेट्स आर डिपेंड्स ऑन बायनरी नंबर्स. आता बायनरी मीन्स काय असतं? तर बायनरी मीन्स 2 असतात. 2 म्हणजे काय? एक 0 आणि एक काय असतो 1. एक काय असतो 0, एक काय असतो 1. आता 0 इज रिप्रेझेंटेड लो इनपुट अँड 1 इज रिप्रेझेंटेड हाय इनपुट. आलं लक्षात? तर 0 काय करतो आपल्याला? तर लो इनपुट इंडिकेट करतो आणि 1 काय करतो? तर आपल्याला हाय इनपुट इंडिकेट करत असतो. आता सुरुवातीला आपण घेणार आहोत अँड गेट. पहिलं गेट जे असेल अँड गेट. आता अँड गेट जर म्हटलं तर अँड गेटला द गेट हॅव्हिंग द 2 इनपुट्स ओनली 1 आउटपुट. याला काय असतात? 2 इनपुट असतात, एक आउटपुट असतं. आता 2 इनपुट असतात म्हणजे कोणते असतात ते आपण बघणार आहोत. आता 2 इनपुट म्हणजे कोणते? तर एक इनपुट म्हणजे ए इनपुट, दुसरं इनपुट असतं बी इनपुट. आता याच्यात जर आपण बघितलं तर मग ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. तर आता बघा, ऑब्झर्वेशन म्हणजे काय असेल? या ठिकाणी जर बघितलं तर दिस इज द अँड गेट. हे जर आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट जर बघितलं तर हे अँड गेटचं आपल्याला सर्किट दिलेलं आहे. मग याला बघा 2 इनपुट आपल्याला दिलेलं आहे. ए इनपुट काय केलं? मी ए इनपुटला कनेक्ट केलं. त्याच्यानंतर बी इनपुट जे आहे तर मी बी इनपुटला कनेक्ट केलं. आलं लक्षात? म्हणजे या गेटला 2 इनपुट असतात आणि ओनली 1 आउटपुट. आता बघा या ठिकाणी इकडे जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपल्याला आउटपुटचं की इकडे आपल्याला दिलेली. आता बघा स्विच जर आपण ऑन केलं, स्विच ऑन केलं, ऑन केल्यानंतर या ठिकाणी 2 नॉब आपल्याला दिसत आहेत. 2 इनपुटचं. आता हे ए इनपुटचं नॉब दिसतं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला कनेक्ट केलेलं आहे. आणि इकडचं जे दिसतं आहे ते बी इनपुटचं नॉब दिसतं आहे. आता बघा या ठिकाणी जर दोघं आपण सुरुवातीला 0 केले म्हणजे लो इनपुट जर दिलं तर या ठिकाणी आपल्याला आउटपुट काय मिळतं आहे? लो मिळतं आहे. मग हे कसं ओळखायचं? या ठिकाणी जर हे दोघं इनपुट दिल्यानंतर जर या ठिकाणी जर इंडिकेटर लागत नसेल तर ते आउटपुट आपल्याला काय मिळतं आहे? तर लो आउटपुट मिळतं आहे. काय मिळतं आहे? लो आउटपुट. आणि जर समजा या ठिकाणी आपल्याला इंडिकेटर जर लागलं, समजा रेड कलरचं इंडिकेटर दिसलं इनपुट दिल्यानंतर, तर समजायचं तर त्या ठिकाणी काय? तर आपल्याला हाय आउटपुट मिळतं आहे. लक्षात? लेट्स इट्स ऑब्झर्व दॅट. आता बघा या ठिकाणी अँड गेटची कंडिशन असते, बुलियन इक्वेशन असतं त्याचं y इज इक्वल टू ए प्लस बी. आपल्याला बुलियन इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे. काय असतं? y इज इक्वल टू ए प्लस बी. आता मग ऑब्झर्वेशन काय करायचं? मग याची कंडिशन असते कोणाची? अँड गेटची कंडिशन असते. वेन 2 इनपुट्स आर हाय देअर आउटपुट आर हाय, अदरवाईज आउटपुट इज लो. काय असतं? दोघं इनपुट जेव्हा हाय असतात तरच आउटपुट काय मिळतं? आपल्याला हाय मिळतं. अदरवाईज आपल्याला सर्व आउटपुट हे काय मिळतात? लो मिळतात. मग चला आपण ऑब्झर्वेशन करू. आता बघा या ठिकाणी दोघं इनपुट मी इकडे हा नॉब जो आहे 0 कडे दोघं नॉब इकडे आपण केलेले आहेत. आउटपुट काय मिळतं आहे? लो मिळतं आहे म्हणजे 0 मिळतं आहे. आता बघा पहिल्याला मी 0 ठेवला, एला मी 0 इनपुट दिलं, बीला मी 1 इनपुट दिलं, तर आउटपुट आपल्याला काय मिळतं आहे? लो मिळतं आहे. आता दुसऱ्या वेळेस मी एला काय करतो? 1 करतो, बीला काय करतो? 0 करतो. एला काय केलं? 1 केलं, बीला काय केलं? मी 0 केलं. आउटपुट काय मिळालं? लो मिळालं, 0 मिळालं. आलं लक्षात? तसंच आता बघा एला 1 केलं, बीला पण 1 केलं, आउटपुट काय मिळालं आपल्याला? हाय मिळालं. आलं लक्षात? मग बघा या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबलमध्ये जर बघितलं आपण तुमच्या बुकमध्ये ऑब्झर्वेशन टेबल बघा 2 इनपुट म्हणून 2 ए आणि बी इनपुट दिलेलं आहे. एक आपल्याला आउटपुट दिलं त्याला वाय म्हटलं आपण. मग बघा दोघं पहिले 0 ठेवले होते मी, आउटपुट काय मिळालं आपल्याला? 0 मिळालं. सॉरी
हां हे इकडे अँड गेटचं दिलेलं आहे. दोघं इनपुट आपल्याला 0 दिलेले आहेत. आउटपुट काय मिळालं 0 मिळालं. पहिलं बघा पहिलं इनपुट मी लो ठेवलं होतं, दुसरं काय दिलं हाय दिलं. आउटपुट काय मिळालं हाय लो मिळालं. त्याच्यानंतर पहिला एला काय केलं मी हाय केलं, बीला मी काय केलं लो केलं, तरी आउटपुट आपल्याला काय मिळालं लो मिळालं. बट कंडिशन्स काय होती वेन टू इनपुट्स आर हाय देन आउटपुट आर हाय अदरवाईज आउटपुट इज लो. मग दोघं इनपुट आपण काय केले लो हाय केले तर आउटपुट काय मिळालं आपल्याला हाय मिळालं. दिस इज द अँड गेट. हे फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं. हे काय करायचं आहे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं.